हे दगड, हे झाडं झुडपं हे बघताय. खऱ्या अर्थाने कित्येक हजारो वर्षापूर्वीपासून हे दगड, हे झाडं, हे जमीन ह्या ठिकाणी आहेत तसे आहेत. खरं म्हणजे कित्येक हजारो वर्षापूर्वीचे लोकांनी ह्या झाडांना झुडपांना यांचा उपयोग केला असेल, त्यांना हात लावला असेल आणि पुढील पिढीसाठी त्यांनी सुखरूप ठेवून दिलं. हा निसर्ग कुणाच्या बापाचा नाही आहे. निसर्ग हा अनुभवता आला पाहिजे. निसर्गाच्या धुंदीवर माणसाला जगता आला पाहिजे. निसर्ग खऱ्या अर्थाने महान आणि मोठा कलाकार आहे. प्रत्येक मिनिटाला आपला हा वेगळा आपला अनुभव देत असतो आणि चांगली शिकवण देत असतो. त्यामुळे निसर्ग एकाचा नसून भावी पिढीसाठी एकदम सुखरूपरित्या आपल्याला कसा सांभाळता येईल आणि कसा पुढील पिढीसाठी त्यांच्या हातामध्ये हा पर्यावरण, हा निसर्ग सुखरूप आणि चांगल्या प्रकारे देता येईल, त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे.